सभापती महोदय, सन्माननीय अभिजित वंजारी साहेबांना मला सांगायचं आहे, आश्वासन समिती एक आहे, त्या आश्वासन समितीमध्ये जिथं त्यांना काही न्याय मिळणार नाही तिथं समितीकडे न्याय मागायचा। अध्यक्ष महोदय, सभापती महोदय, दुसरा मुद्दा त्यांनी उपस्थित केलेला अतिशय बरोबर आहे की महाज्योती असेल, सारथी असेल, बार्टी असेल, आरटी असेल, मार्टी असेल, ज्या काही संस्था आपल्या काम करतात त्याच्यामध्ये धोरण एक असावं, हे सन्माननीय सदस्य अभिजितजी तुमचं जे मत आहे तेच राज्य सरकारचं मत आहे। मधल्या काळामध्ये निवडणुकीच्या वेळेस थोडंसं आपल्याला माहिती, त्याला नाराज करू नका, त्याला नाराज करू नका, त्याला नाराज करू नका, आणि ते सगळंच नाराज करणं न करता ते आकडा असा का वाढला? उत्तर संपेपर्यंत प्रश्नोत्तराच्या तासाची कालमर्यादा वाढत आहे। तर त्या पद्धतीनं गोष्टी झाल्यात, परंतु शेवटी हा जनतेचा पैसा आहे। जरी जनतेच्या गोरगरीब मुला मुलींना द्यायचा असेल तर त्याचा विनियोग हा पैसा नीट झाला पाहिजे। मी पुन्हा पुन्हा सभागृहाला सांगतो की ह्याच्यातून कुठेतरी कुठल्याही मुलावर मुलीवर महायुतीच्या सरकारचा अन्याय करण्याची भूमिका अजिबात नाही, मुख्यमंत्र्यांची नाही, आमची कुणाचीच नाही। त्यामुळं आपण जे काही सांगितलं गेलेलं आहे की सगळ्यांना समान पद्धत त्याच्यात लावावी। आम्ही आता सारथीला जेवढा निधी देतोय तेवढाच महाज्योतीला निधी देतोय। त्याही बद्दल मंत्रिमंडळाने निर्णय घेतलेला आहे की साधारण सारखे पैसे तिथं गेले पाहिजेत, आणि बार्टीच्या बाबतीमध्ये तर त्यांना सगळ्याच मुभा आहे, पण यामध्ये सर्वांना साधारण संख्या किती असावी आणि पैसे पण देताना पार्टीला जशा पद्धतीनं पैसे मिळतील तसंच सारथीच्याही मुलांना मिळतील, मुलींना मिळतील, महाज्योतीच्या पण मुलींना मिळतील, ह्याबद्दलची काळजी आम्ही घेतलेली आहे। चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली ह्याची एक कमिटी नेमलेली होती, आता ते रिटायर झाले, तर आता राजेश कुमार परवा दिवशीपासून चीफ सेक्रेटरी झाले, परंतु चीफ सेक्रेटरीने पण तसाच अहवाल दिलेला आहे की बाबा समितीने त्यांच्या की अशा पद्धतीनं करण्यात यावं, आणि ते कॅबिनेटने मान्य केलेलं आहे। त्याच्यावर पुढं अशा प्रकारचे प्रश्न उद्भवणार नाही याबद्दलची काळजी, खबरदारी सभापती महोदय सरकार घेत आहे, आणि त्यांच्याही सूचनेचा निश्चितपणे आदर केला जाईल। धन्यवाद। प्रश्नोत्तराचा तास संपला।